47 वर्ष मनीष पुंडलिक डाकरे हा मूळचा MMR रिजन मधील कल्याणचा रहिवासी. पण मागील काही वर्षांपासून तो बीडच्या अंबेजोगाईत महावितरण विभागात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अर्थात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होता. महावितरणच्या डिव्हिजन मधील प्रमुख प्रशासकीय अधिकारी असूनही लाचखोरीच्या बाबतीत मनीष डाकरे आघाडीवर होता. तर शनिवार रविवार तो कल्याणला आपल्या घरी जाताना वरची कमाई आपल्या सोबत न्यायचा. पण 2 दिवसांपूर्वी बीड एसीबीनं केलेल्या धडाकेबाज कारवाईत तो अडकला. अर्थात त्यापूर्वी त्यानं प्रचंड सावधगिरी बाळगली होती. लाचेचे 5,000 रुपये हातात न घेता बाहेर जा आणि पैसे कागदात बांधून आणा असं म्हणत त्याने चांगली हुशारी दाखवली होती. पण तक्रारदाराच्या एका इशाऱ्यानं त्याचा अतिशहाणपणा नडला आणि तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. एसीबीने रचलेला पहिला सापळा फेल गेल्यानंतर 7 जुलैच्या दुसऱ्या सापळ्यात मनीष डाकरेला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. त्याच्या अटकेची इनसाइड स्टोरी आता समोर आली असून नेमकं काय काय घडलं तेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, या प्रकरणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील तक्रारदार व्यक्ती एक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज आणि अनुदानाची मागणी केली होती. त्यासाठी तांत्रिक गरजेचा एक भाग म्हणून तक्रारदाराला या प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन 25 केव्ही ट्रान्सफॉर्मर बसवायचा होता. या संबंधीचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता. महामंडळाअंतर्गत सबसिडी मंजूर झाली होती, पण ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी खर्चाचं अंदाजपत्रक मंजूर होणं गरजेचं होतं. पण जेव्हा हा प्रस्ताव अंबाजोगाईतील महावितरणचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मनीष डाकरे याच्याकडे अधिकृत सहीसाठी पाठवण्यात आला, तेव्हा त्यानं फाईल मंजूर करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागितली. 3 जुलैच्या दिवशी त्यानं तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती, पण स्वतःच्या हक्काच्या कामासाठीही पैसे मोजावे लागत असल्यानं अखेर त्रस्त झालेल्या तक्रारदारानं 6 जुलैच्या दिवशी बीड एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली आणि मनीष डाकरे विरोधात आपली सविस्तर तक्रार नोंदवली. दरम्यान एसीबीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची पडताळणी केली. डाकरेने 5,000 रुपयांची लाच मागितल्याची खात्री पटल्यानंतर बीड एसीबीच्या पथकानं त्याच्याच महावितरणच्या कार्यालयामध्ये सापळा रचून त्याला रंगेहात पकडल्याचं ठरवलं. तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांनी लगेचच डाकरेच्या कार्यालयात ट्रॅप लावण्यात आला. पण त्यावेळी डाकरे लातूर येथील काही अधिकाऱ्यांसोबत बैठकीत व्यस्त असल्यानं ही कारवाई होऊ शकली नाही. त्यानंतर 7 जुलैच्या दिवशी पुन्हा एकदा सापळा लावण्यात आला, पण या दिवशी देखील डाकरे हा सकाळी कार्यालयात नव्हता. दुपारी तो तेलगाव वरून कार्यालयात परतला. यावेळी कार्यालयाबाहेर तक्रारदार व्यक्ती 5,000 रुपये घेऊन तयार होता, पण तब्बल पाऊण तास त्याला वेटिंगवर ठेवण्यात आलं. डाकरे त्याच्या केबिन मध्ये काही राजकीय पदाधिकारी व कंत्राटदारांशी चर्चा करत होता. दरम्यान ही चर्चा झाल्यानंतर तक्रारदार व्यक्ती लाच देण्यासाठी आत आला, पण त्याच्या सोबत आलेल्या आणखी एका व्यक्तीमुळे डाकरेला संशय आला. त्यामुळे डाकरेनं आधी त्या दुसऱ्या व्यक्तीला केबिन बाहेर पाठवलं. तसंच तक्रारदार व्यक्तीकडून 5,000 रुपये थेटपणे स्वतःच्या हातात घ्यायलाही त्यानं नकार दिला. डाकरे अत्यंत हुशारीनं सावधगिरी बाळगत होता. त्यानं तक्रारदाराला सांगितलं की आता तुम्ही पण बाहेर जा आणि आणलेले पैसे कागदात बांधून आणा. दरम्यान तक्रारदार व्यक्ती 5,000 रुपये कागदात बांधून पुन्हा केबिन मध्ये आला, पण यावेळी देखील डाकरेने ते पैसे स्वतःच्या हातात न घेता बाजूला असलेल्या ट्रेच्या खाली ठेवायला सांगितले. तक्रारदाराने 5,000 रुपये ट्रेच्या खाली ठेवले आणि तो केबिनच्या बाहेर आला. तर बाहेर एसीबीचं पथक दबा धरून बसलं होतं. ठरल्याप्रमाणे तक्रारदारानं एसीबीचे उपअधीक्षक सोपान चितमपल्ले यांना फोन लावला आणि यायलो मी 10 मिनिटात जेवायला, थांबा देऊ नका असा कोडवर्ड मध्ये इशारा केला. हा इशारा मिळताच एसीबीचं पथक मनीष डाकरेच्या केबिन मध्ये घुसलं. आपल्या समोर पथकाला पाहताच डाकरे पुरता हादरून गेला. मला सोडून द्या म्हणत त्यानं गयावया केली, पण एसीबीनं त्याला ताब्यात घेतलं. त्याला पकडल्यानंतर त्याच्या खिशामधून 10,000 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला. तर त्याच्या अंबाजोगाईतील भाड्याच्या घराची देखील झाडाझडती घेण्यात आली. तेव्हा त्या ठिकाणी 19,000 रुपयांची रोकड सापडली. मंडळी, मनीष डाकरे लाचखोर इंजिनियर म्हणून ओळखला जात होता. तो मूळचा कल्याणचा रहिवासी असल्यानं दर शनिवार रविवार तो कल्याणला आपल्या घरी जायचा आणि जाताना भ्रष्टाचारातून केलेली कमाई आपल्या सोबत घेऊन न्यायचा. त्यामुळे त्यानं लाखो रुपयांची रक्कम तिकडे लपवली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याच्या कल्याणमधील घराची देखील झाडाझडती होणार असल्याचं कळतंय. दरम्यान या प्रकरणी कार्यकारी अभियंता मनीष डाकरेच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अंबाजोगाई येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. तेव्हा न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
त्यामुळे आजवरच्या नोकरीच्या काळात त्यानं भ्रष्टाचाराच्या माध्यमामधून किती रुपयांची माया जमवली, त्या पैशांचं काय काय केलं या संदर्भात धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. बाकी एसीबीच्या कारवाई दरम्यान त्याने प्रचंड हुशारी दाखवली. एसीबीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्नही केला, पण अखेर डाकरेचा खरा चेहरा उघड पडला. त्यामुळे अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली असून एसीबीच्या या कारवाईचं स्वागत केलं जात आहे. पण अशाच पद्धतीने एसीबीने प्रत्येक शासकीय कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांवर सापळे लावावेत, त्यातून अनेक लाचखोर उघडे पडतील अशी ही मागणी केली जाते. आता या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.